अध्याय 15 कथास्वरूप अर्थ. अध्यायाची सुरुवात मंगलाचरणाने होते. भक्त सांगतो, मोक्षासाठी मोठमोठी तीर्थयात्रा, कठीण हठयोग, वेदांचा अभ्यास किंवा शास्त्रांचे गाढ ज्ञान आवश्यकच असे नाही. जर अंतःकरणात खरी स्वामी भक्ती दृढ झाली तर चारही पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपोआप प्राप्त होतात. जिथे खरी भक्ती आहे तिथे पाप, ताप आणि दारिद्र्य टिकत नाही. जो मनुष्य संसारात राहूनही अंतःकरणात स्वामींचे स्मरण ठेवतो त्याला या भवसागरातून स्वामी स्वतः पार करतात. नामस्मरण करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना देहात असतानाच मुक्तीचा आनंद मिळतो. मंगळवेढ्यातील अवस्था. त्या काळी मंगळवेढा गावात स्वामी वास्तव्य करत होते. पण गावातील अनेक लोक त्यांना वेडा म्हणत, कारण त्यांना कीर्तीची, प्रसिद्धीची इच्छा नव्हती. ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत, लोकांशी फार बोलत नसत, कोणाच्या घरी जात नसत, कोणी अपमान केला तरी रागवत नसत. त्यांना थंडी उष्णतेची पर्वा नव्हती. ते अरण्यात एकांतात राहत. सुखदुःख त्यांच्यासाठी सारखेच होते. गाव असो किंवा वन, त्यांच्यासाठी दोन्ही समान. ज्यांच्या मनात ते परमेश्वर रूप यती आहेत अशी श्रद्धा होती, त्यांची लोक थट्टा करीत. बसप्पा तेलीची कथा. त्याच गावात बसप्पा नावाचा एक तेली राहत होता. तो अत्यंत गरीब होता. व्यवसाय करूनही पोटापुरते मिळत नव्हते. घरात 18-20 दारिद्र्य होते. एके दिवशी तो जंगलात गेला असता त्याला स्वामी दिसले. दिगंबर यती, काट्यांच्या शय्येवर शांत झोपलेले. हे अद्भुत दृश्य पाहून बसप्पाने साष्टांग नमस्कार केला. त्याच्या अंतःकरणात लगेच ओळख पडली. हे सामान्य यती नाहीत, हे ईश्वराचे अंश आहेत. तो स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाला, माझ्याकडे कृपा कटाक्षाने पहा. स्वामींच्या स्पर्शाने त्याला ज्ञानप्रकाश झाला. तो स्तुती करू लागला, हे ब्रह्मांड नायक, भक्तपालक, दारिद्र्यहारी जगद्गुरु. स्वामी त्याच्या प्रेमळ भक्तीने संतुष्ट झाले आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला. बसप्पाची निष्ठा. त्या दिवसापासून बसप्पाचे मन स्वामींच्या चरणी जडले. तो रात्रंदिवस त्यांच्या सान्निध्यात राहू लागला. स्वामी जिकडे जात तिकडे तोही जाई. लोक त्याची थट्टा करू लागले. वेड्याच्या नादी लागून याने संसार सोडला. त्याची पत्नीही चिंतेत पडली. आधीच दारिद्र्य, आता तो कामधंदा सोडून फिरतो, घर कसे चालणार. बसप्पा घरी आल्यावर पत्नी रागाने बोलली, पण बसप्पाचे मन स्वामींच्या चरणीच होते. लोकनिंदेची त्याला पर्वा नव्हती. भयावह अरण्याचा प्रसंग. एके दिवशी रात्री अरण्यात बसप्पा स्वामींची सेवा करत होता. घनदाट अंधार, भीषण शांतता. 2 प्रहर झाल्यावर स्वामी अचानक उठले आणि चालू लागले. बसप्पा मागे. घोर जंगल, हिंस्र प्राण्यांचे आवाज, काटेरी वाट, पण बसप्पाला भीती नव्हती. त्याचे देहभानच हरपले होते. अचानक चमत्कार झाला. असंख्य सर्प प्रकट झाले. संपूर्ण परिसर सर्पांनी व्यापला. झाडांच्या फांद्या, जमिनीवर, पुढे मागे सर्वत्र सर्पच सर्प. क्षणभर बसप्पा घाबरला. तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले, भिवू नकोस, जितके हवे तितके घे, तुझे दैव उजाडले आहे. स्वामींचे शब्द ऐकून बसप्पाने धैर्य धरले. त्याने आपल्या अंगवस्त्रात एक सर्प गुंडाळून घेतला. क्षणात सर्प अदृश्य झाला आणि तेजही नाहीसे झाले. दोघेही गावात परतले. मंदिरात बसून बसप्पाने अंगवस्त्र उघडले आणि पाहतो तर काय, सर्पाच्या जागी सुवर्ण होते. हे अद्भुत पाहून तो अश्रूंनी स्वामींच्या चरणी पडला. स्वामी म्हणाले, आता घरी जा, सुखाने संसार कर, पत्नी पुत्रांचे पालन कर. बसप्पा आनंदाने घरी गेला. सर्व हकीकत सांगितल्यावर त्याची पत्नीही आनंदित झाली. स्वामींच्या कृपेने त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले. तो संसार सुख उपभोगू लागला, पण त्याची भक्ती कमी झाली नाही. तो रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहिला. अध्यायाचा संदेश. स्वामींचे दर्शन पाप, ताप आणि दारिद्र्य नाहीसे करते. विष्णू शंकरही प्रेमाने ज्यांचे ध्यान करतात असे ते समर्थ. अशा रीतीने बसप्पा तेलीची कथा भक्तीचे सामर्थ्य दाखवते. खरी श्रद्धा असेल तर स्वामी संकटातही कृपा करतात. अध्याय गोड रीतीने संपतो आणि पुढे स्वामीसुताची कथा सांगण्याची तयारी होते.